Hi friends, you are watching our YouTube channel Inspire with Sham, Lighten the Darkness Yourself. This is here Sham Patak. Today we are going to see the new two auxiliary verbs. In our last videos we saw auxiliary must. Today we are gonna to see the auxiliary verbs ought to and used to. Actually these auxiliary verbs are not used in our daily business, but these are also important. Actually ought to is used to show what someone have to do, and used to is used what about past habits of someone. होय मित्रांनो, आज आपण आउट टू आणि यूज टू हे दोन सहायकारी क्रियापद बघणार आहोत. साधारणतः व्यवहारामध्ये आपल्याला याचा जास्त उपयोग दिसत नाही, परंतु दोन्हीही क्रियापद महत्त्वाचे आहेत. आउट टू मधून आपण समोरच्या व्यक्तीने काही करायला पाहिजे, ज्याप्रमाणे शूड वापरतो त्याप्रमाणे एक सामाजिक किंवा नैतिक बंधन म्हणून वापरले जाते. तर यूज टू हे भूतकाळातील सवयी दाखविण्यासाठी वापरले जाते. मग आज आपण हेच दोन सहायकारी क्रियापद बघणार आहोत. बट बिफोर दॅट नाव इट्स अ टाइम फॉर गोल्डन थॉट्स फॉर यू. द गोल्डन थॉट इज दॅट डिफिकल्टी इज लाईक अ बॅग फुल ऑफ कॉटन, हेवी फॉर दोज हू ओनली सी इट and light for those who can handle it. जीवन में आने वाली समस्याएं उनके लिए गहरी होती है जो सिर्फ उनको देखा करते हैं, और उनके लिए बहुत छोटी होती है जो उनका मुकाबला करते हैं. नाउ इट्स अ टाइम टू शो और टुडेज टॉपिक. टुडे we are going to see two auxiliary verbs. First is ought to and second is used to. But we will clear first this one. आपण आज दोन सहायकारी क्रियापद बघणार आहोत, आउट टू आणि यूज टू. सर्वात अगोदर आपण पाहूया आउट टू. आउट टू याचा अर्थ होतो करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण शूड वापरतो त्याप्रमाणे सुद्धा याचा अर्थ होतो, परंतु याला एक नैतिक बंधन टू शो द ऑब्लिगेशन, ज्याला नैतिक बंधन म्हटले जाते, ते दाखविण्यासाठी साधारणपणे आउट टूचा वापर केला जातो. तर बघा याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस आउट टू प्लस V1 आणि कम्प्लिमेंट्स. आपण याचं आता उदाहरण बघूया, म्हणजे जेणेकरून आपली आयडिया क्लिअर होऊन जाईल. आपलं पहिलं उदाहरण आहे आम्ही झाडांचे संवर्धन केले पाहिजे. झाडांचे किंवा आपण जंगलांचे म्हणू शकतो. हे आपलं एक नैतिक बंधन आहे किंवा आपण हे करायला पाहिजे या अर्थाने आहे. आपण हे इंग्रजीमध्ये आता ट्रान्सलेट करूया आणि हे चार प्रकार बघूया. वी आउट टू कन्झर्व ट्रीज, आम्ही झाडांचे संवर्धन केले पाहिजे. वी आउटंट कन्झर्व ट्रीज, आम्ही झाडांचे संवर्धन नाही केले पाहिजे. आउट नॉट किंवा आउटंट. आता याचंच आपल्याला व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन नेहमीप्रमाणे आपण अगोदर घेतो आणि जो सब्जेक्ट आहे तो नंतर घेतो. आउट वी कन्झर्व ट्रीज, आम्ही झाडांचे संवर्धन किंवा जंगलांचे संवर्धन केले पाहिजे का. आणि याचाच विरोधी आउटंट वी कन्झर्व ट्रीज, आपण झाडांचे किंवा जंगलांचे संवर्धन नाही केले पाहिजे का. अशा प्रकारे आपण आउट टू हे सहायकारी क्रियापद वापरू शकतो. आता पुन्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या बोलीभाषेनुसार आपल्या बोलताना किंवा आपल्या वाक्यांमध्ये वाक्याच्या शेवटी काय येते, कसे शब्द येतात की जेणेकरून आपल्याला हे वापरता आले पाहिजे. तर बघूया वाक्याच्या शेवटी येते जसे की जतन करायला पाहिजे, ठेवायला पाहिजे, काढायला पाहिजे, दिल्या गेल्या पाहिजे, अशा प्रकारे वाक्याचा शेवट होतो. तर हे आपले चार वाक्य आहेत आपणासाठी होमवर्क. दिस 4 सेंटेन्स आर होमवर्क फॉर यू. और फर्स्ट सेंटेन्स इज आम्ही संस्कृतीचे जतन करायला पाहिजे. और नेक्स्ट सेंटेन्स इज ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे. या दोन्ही किंवा सर्व चार वाक्यातून आपल्याला एक कुठेतरी नैतिक बंधन किंवा एक ऑब्लिगेशन दिसेल. त्यानंतर आवर नेक्स्ट सेंटेन्स इज वाईट विचारांना मनातून काढायला पाहिजे. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज मुलींना शिकण्याची संधी दिल्या गेली
पाहिजे. देज आर 4 होम सेंटेन्सेस फॉर होमवर्क टू यू. यू हॅव टू ट्रान्सफर देम लाईक धिस अँड प्रॅक्टिस मोर टाईम इन युअर डेली रुटीन. नाऊ आउट टूचा उपयोग क्वेश्चन टॅग म्हणून सुद्धा होतो. जसे की आपण जर बघितले, आपलं हे सेंटेन्स आहे, वी आउट टू कन्झर्व ट्रीज. याचा जर क्वेश्चन टॅग करायचा असेल, वाक्य होकारार्थी आहे म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो, हा आला आहे आउट अँड वी. आणि वाक्य जर नकारार्थी असेल, वी आउट अँड कन्झर्व ट्रीज, तर याचा क्वेश्चन टॅग होतो आउट वी. याप्रमाणे आउट टूचा क्वेश्चन टॅग करताना सुद्धा किंवा क्वेश्चन टॅग म्हणून अशा प्रकारे वापर केला जातो. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज यूज टू. भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी बरेच वेळा आपण आपली भूतकाळातील सवय दाखवली जाते, तर त्याचं इंग्रजीमध्ये कशी दाखवायची? टू शो द पास्ट हॅबिट्स यूज्ड इज यूज्ड. ओके, याचं सुद्धा सूत्र आहे सब्जेक्ट प्लस यूज्ड टू V1 प्लस कम्प्लिमेंट्स. चला तर आपण उदाहरण घेऊया. यूज टू वापरताना आपल्या बोलीभाषेतील शेवट कसा होतो वाक्यांचा हे आपण अगोदर बघूया. जसे की लिहायचा किंवा लिहित असे, उठायचो उठत होतो, काळजी करायचो किंवा काळजी करत असे, फिरायला जायचे, शिकवायचे, अशा प्रकारे साधारणतः आपल्या बोलीभाषेमध्ये याचा वाक्यांचा शेवट होतो. तर आपण बघूया उदाहरण. रवी इंग्लिश पेपरकरिता लिहायचा किंवा लिहित असे. रवी नावाचा मुलगा इंग्लिश पेपरकरिता आर्टिकल्स किंवा आणखी जे काही त्याला लिहायचं तो ते लिहायचं. अगोदर ही पास्ट टेन्समधली आपल्याला सवय दाखवायची आहे. चला तर याचं इंग्रजी ट्रान्सफर करूया. रवी यूज टू राईट फॉर इंग्लिश पेपर. याचा अपोजिट रवी यूज नॉट टू राईट फॉर इंग्लिश पेपर. यूज्डंट असं म्हटलं तरी चालेल, यूज्डंट. यानंतर ह्याचंच आपल्याला व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा आहे. जसं की सहायकारी क्रियापद अगोदर घेऊन आपले नेहमीप्रमाणे यूज्ड रवी टू राईट फॉर इंग्लिश पेपर. का रवी इंग्लिश पेपरकरिता लिहायचा किंवा लिहायचा का किंवा लिहित असे का. आणि याचंच अपोजिट यूज्डंट रवी टू राईट फॉर इंग्लिश पेपर. रवी इंग्लिश पेपरकरिता लिहायचा नाही का. अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा वाक्य करता येतात. नाऊ इट्स अ होमवर्क फॉर यू ऑफ यूज रिलेटेड टू यूज टू. बघूया 4 उदाहरण आहे आपल्याला देण्यासाठी. आवर फर्स्ट सेंटेन्स इज हॉस्टेलमध्ये आम्ही लवकर उठायचो किंवा उठत होतो. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज मी अभ्यासाची काळजी करायचो किंवा करीत असे. थर्ड वन इज आजोबा रोज सकाळी फिरायला जायचे किंवा जात होते. आणि आवर फोर्थ सेंटेन्स इज ते तलवारबाजी शिकवायचे. तर हे 4 वाक्य आहेत. दिस सेंटेन्सेस आर फॉर होमवर्क टू यू. नाव यू हॅव टू प्रॅक्टिस. आणि या 4ही वाक्यांमधून आपल्याला दिसेल की आपण पास्ट हॅबिट या ठिकाणी सांगत आहोत. यूज टूचा सुद्धा क्वेश्चन टॅग म्हणून कशा प्रकारे वापर होतो बघूया. आपण पहिलं सेंटेन्स घेऊ. रवी यूज टू राईट फॉर इंग्लिश पेपर. हे होकारार्थी वाक्य आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग करताना होतो यूज्डंट ही. किंवा यूजचा दुसऱ्या प्रकारे सुद्धा क्वेश्चन टॅग होतो. यूज्ड हे पास्ट टेन्स असल्यामुळे डिडंट ही याप्रमाणे. आणि वाक्य जर नकारार्थी घेतलं सेकंड नंबरचं, रवी यूज्डंट टू राईट फॉर इंग्लिश पेपर, हे वाक्य नकारार्थी असल्यामुळे याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल यूज्ड ही. किंवा दुसऱ्या प्रकारे पास्ट टेन्स असल्यामुळे डीड ही. अशा प्रकारे सुद्धा यूज टूचा आपण वापर करू शकतो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे आउट टू आणि यूज टू यावर आधारित डेली रुटीन सेंटेन्सेस जी आपल्या व्यवहारात आपल्याला उपयोगी पडतील. चला तर मग नाउ वी विल सी some related sentence about out to and used to for our practice. Our first sentence is children out to eat fruits. विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी फळं खायला पाहिजे. Our next sentence is he out to put on warm clothes. त्याने गरम कपडे किंवा उष्ण कपडे घालायला पाहिजे. Our third sentence is महेंद्र out to eat less. महेंद्रने कमी खायला पाहिजे. Our fourth
our fourth sentence is we out to wake up early in the morning. आम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे. अँड आवर लास्ट सेंटेन्स इज कोर्ट आउट टू रिथिंक. कोर्टाने पुनर्विचार करायला पाहिजे. अशा प्रकारे आउट टू म्हणजे करायला पाहिजे आणि त्याहीमध्ये साधारणतः नैतिक बंधन किंवा सामाजिक बंधन या दृष्टिकोनातून याचा भाव असतो. अशा प्रकारे हे सेंटेन्स झाले आउट टूशी संबंधित. आता बघूया यूज टू भूतकाळातील सर्व पास्ट हॅबिट संबंधित. आवर फर्स्ट सेंटेन्स इज माय अंकल यूज टू ड्रिंक अ लॉट्स ऑफ कॉफी. माझे काका खूप कॉफी घ्यायचे किंवा पीत होते. ही एक पास्ट टेन्समधली सवय आहे. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आय यूज टू लिव्ह इन रत्नागिरी देन. मी त्यावेळेस रत्नागिरीला राहायचो किंवा रत्नागिरीमध्ये राहत होतो. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज ही यूज टू ईट 15 चपाती अ डे. तो एका दिवसात 15 चपाती खायचा किंवा खात असे. ही त्याची सवय. फोर्थ सेंटेन्स इज दे स्टुडंट्स यूज टू गो लायब्ररी. ते विद्यार्थी ग्रंथालयात जायचे. आणि आपलं शेवटचं सेंटेन्स टीचर्स यूज टू बी रिस्पेक्टेबल बिफोर. अगोदर शिक्षकांना खूप सन्मान लोक द्यायचे किंवा मिळत असे. In this way friends, today we saw two auxiliary verbs and their use and related sentence about this out to and used to. We will meet in next video with our need to and dare to, these two auxiliary verbs, and thanks for staying with us. Till then, bye bye.